नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांनी माहीतच आहे की आपल्या सर्वांचा लाडका बाराम हिंद केसरी बकासूरच्या दावणीला श्रीनाथ केसरी मैदानानंतर एक टॉपची खरेदी केलेली ती म्हणजे महाराज. आणि त्यानंतर मित्रांनो आत्ता एक मामाने नवीन खरेदी केलेली आहे ती म्हणजे मित्रांनो वादळ. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कसं स्पीड लागला आहे वादळाला आणि अतिशय सुंदररित्या असा पळत आहे. आणि नक्कीच आपल्या बकासूर दावणीला आला आहे म्हणल्यावर नाव नक्कीच करणार पुढच्या त्या मैदानात आपल्याला पळताना पण दिसेल. तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की पुशेगाव हिंद केसरी मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बकासूरची गटालाच हार झालेली. आणि मित्रांनो, पुशेगाव मैदानात आपल्याला माहितीच आहे की आपल्या सर्वांचा लाडका बाराम हिंद केसरी बकासूरला नावं ठेवलेली होती. त्यानंतर मित्रांनो, मामांनी मुलाखतीत सांगितले होते की पुढच्या वर्षी पण येणार आणि पुढच्या वर्षी एक नाही तर घरचे 5 नंदी पळवणार. म्हणजे मित्रांनो, आता तर 2 खरेदी झाले आहेत, म्हणजे अजून मामा 2 खरेदी करणार टॉपच्या. तर मित्रांनो, आता वादळ कधी पळणार त्याची पण अपडेट आपण घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, आपण आता आपल्या सर्वांचा लाडका बाराम हिंद केसरी बकासूर मागच्या मैदानात 5 लाखाच्या पळणार होता, पण काही कारणास्तव ते मैदान कॅन्सल झालं. तर नक्की आता पुढच्या कोणत्या मैदानात पळेल त्याची पण अपडेट आपण घेऊन येणार आहे. त्यासाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा. धन्यवाद.